मी काळ जरी आला आड तुडवून पुढे जाईन मी तुडवून पुढे जाईन मी भूतकाळातील प्रत्येक अडचण दूर करून प्रत्येक युवकाने मनात जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाने आकाशाला गवसणी घालण्याचं ध्येय मनात ठेवलं पाहिजे। नमस्कार, मी A4। माझ्या काही प्रतिस्पर्ध्यांना असे वाटते की नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास पूरक नाही, पण आजच्या युगात स्पर्धा हेच ध्येय मानून प्रत्येक व्यक्ती त्या ट्रॅकवर पळताना आपल्याला दिसून येत आहे। जसे आपल्या मूलभूत गरजांमध्ये वरचे न वरचे बदल होत आहेत, तसे आपल्या मूलभूत गरजांपैकी सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे शिक्षण यामध्येही बदल होणे आवश्यकच आहे। म्हणूनच आज मी या विचार मंचावर आपणासमोर नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास पूरकच आहे यावर माझे ठाम मत पण तितक्याच जबाबदारीने मांडत आहे। नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाले आणि पुन्हा एकदा शतकानंतर पहिली रम्य पहाट असे स्वातंत्र्य मिळण्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली। स्वामी विवेकानंदांनी केलेली शिक्षणाची व्याख्या म्हणजे माणसामध्ये असलेल्या पूर्णत्वाचे प्रकटीकरण होय। पूर्वी आपल्याकडे गुरुकुल पद्धत होती, पुढे 1835च्या मैकेलेच्या गुलाम व कारकून बनवणाऱ्या शिक्षण पद्धतीने आपली मानसिकता बदलत गेली। ती आजतागायत काही प्रमाणात सुरू आहे। पुढे विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याचा पुनरुच्चार केला, कारण ती त्यावेळेची व काळाची गरज होती। त्यातूनच पुढे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला धुमारे फुटले। महात्मा गांधींनी नई तालीम, कोठारी आयोग, राधाकृष्णन आयोग, न्यू एज्युकेशन पॉलिसी 1985 या सर्वांमुळे भारत देश भविष्याकडे बघायला लागला। उदाहरण द्यायचे झाल्यास नवोदय विद्यालयाची संकल्पना राजीव गांधींच्या काळात आली। ग्रामीण भागातील प्रतिभा संपन्न मुलांचा शोध घेऊन त्यांना स्वतंत्र शिक्षण देण्याचा एक अभिनव संकल्प होता। तो चांगलाच यशस्वी झाल्याचे आज आपल्याला दिसून येत आहे। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी नव्या शैक्षणिक धोरणात IIT ची निर्मिती केली, तिच्या जगभरात स्वागत होत आहे। त्यात विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोचे माजी अध्यक्ष के कस्तुरी रंगन सर यांच्या अध्यक्षतेखाली नव्या शैक्षणिक धोरणात मानव विद्या या नव्या शाखेचा समावेश केला आहे आणि भविष्यात समाजशास्त्राला चांगले दिवस येतील याची ग्वाही दिली आहे। त्यांचेही मनापासून आभार मानावेच हवे। 2009 साली नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाले। हा शिक्षणातील सर्वात मोठा बदल आहे असे आपल्याला दिसून येते। AIHH 2019च्या अहवालानुसार भारतातील एकूण उच्च शिक्षण क्षेत्रात 1000 विद्यापीठे, 39,931 महाविद्यालय आणि 10,725 स्वायत्त संस्थांमध्ये मिळून 3.74 करोड विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। 2020 साली नवे शैक्षणिक धोरण लागू झाले। 250 वर्षांपूर्वीचा 10+2+3 हा फॉर्म्युला बदलून 5+3+3+4 हा फॉर्म्युला ठरवण्यात आला। मग 5+3+3+4 हा फॉर्म्युला म्हणजे काय? तर पहिली पातळी पूर्व प्राथमिक 3 वर्ष आणि पहिली दुसरी पातळी 3री ते 5वी, तिसरी पातळी 6वी ते 8वी, चौथी पातळी 9वी ते 12वी, वयवर्ष 3री ते 7वी साठीचे शिक्षण हे मातृभाषेतून दिले जाईल। त्यात नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी अशी 6 वर्ष बालकाचा मेंदू विकास हा गतीने केला जाईल व शैक्षणिक अनुभव दिले जातील। वयवर्ष 6 पर्यंत बालकाचा मेंदू विकास हा 85% पूर्ण होतो असे मेंदूशास्त्र सांगते। मी माझ्या प्रतिस्पर्ध्यांना सांगू इच्छिते की या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे बालकाचा बौद्धिक, सामाजिक, मानसिक, व्यावसायिक विकास पूर्ण होण्यास मदत होते। NCERT द्वारे प्राथमिक सिलेबस ठरवला जाणार आहे। 3री पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाचता येईल या नव्या शैक्षणिक धोरणात भर देण्यात येणार आहे। संख्या आणि अक्षर मूलभूत शिक्षण मानले जाणार आहे। प्रगती पुस्तकांमध्ये देखील बदल होणार आहे। 9वी ते 12वी साठी विषय निवडण्याची संधी असणार आहे। नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आपण म्युझिक, स्पोर्ट्स हे विषय निवडून त्यामध्येही आपले करिअर बनवू शकणार आहोत। नव्या शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे शिक्षण व आत्मसात करणे। 10वी ते 12वी साठी सेमिस्टर पद्धत असणार आहे। नव्या शैक्षणिक धोरणामुळे बोर्ड परीक्षांचे महत्त्व जरा कमीच असणार आहे। त्यामुळे आपण जे ऐकतो अमुक ठिकाणी 10वीला नापास झाला, अमुक ठिकाणी 12वीला नापास झाला, त्यामुळे विद्यार्थ्याने आत्महत्या केली। तर याचे हे प्रमाण आता
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या बदलत्या जगासोबत भरभरीतचे आयुष्य निर्माण करत असते. हे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लॉ व मेडिकल शिक्षण वगळून इतर शिक्षण एका छताखाली आणण्याचा प्रयत्न करत असते. माझ्या मते पारंपरिक शिक्षण हे रॉ लर्निंगवर अवलंबून असते. तसेच आधुनिक शिक्षण हे सर्जनशील विचार व गंभीर विचारांवर भर देत असते. मी माझ्या प्रतिस्पर्ध्यांना सांगू इच्छिते की आजवर शासनाने शैक्षणिक विकासाकडे लक्ष दिले नव्हते, परंतु नव्या शैक्षणिक धोरणाच्या स्वरूपात शासनाने परिवर्तनाचे मोठे पाऊल उचलले आहे असे मला वाटते. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे सकलपट नोंदणी, हरित कौशल्य, संवाद कौशल्य, सर्जनशील विचार, सहकार्य, सहवेदना वाढेल. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचीच नाही तर शिक्षकांचेही खूप मोठ्या प्रमाणात फायदे असणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणामुळे पालक व विद्यार्थी वर्ग संभ्रमावस्थेत येतील. कलागुणांना वाव देण्यात येईल. आर्थिक विकास होईल आणि आर्थिक विकास झाला तर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी वर्ग हा नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा होईल. एलपी मध्ये ग्रामीण भागातही स्केल बेस्ड एज्युकेशनमुळे खूप मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. सर्व महाविद्यालयासाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा, मात्र ही प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. 24 ऑगस्टला नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणारे कर्नाटक हे पहिलेच राज्य ठरले आणि नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी जर ठरल्याप्रमाणे झाली तर आपण निश्चितच जागतिक दर्जा गाठू याची मला खात्री आहे. आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी चला तर मग आपण सर्व मिळून एक संकल्प करूया. नव्या ताकदीने नवे स्वप्न पाहू, नव्या ताकदीने नवे स्वप्न पाहू, लढाया नव्या जिंकण्या सज्ज व्हावू. जिथे ज्योत देवे स्वयं कर्तृत्वाची, जिथे ज्योत देवे स्वयं कर्तृत्वाची, तिथे अंततर्का मिळे मुठमाती, तिथे अंततर्का मिळे मुठमाती. स्वतः